भंडाऱ्यामध्ये शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला। 876 शिक्षकांची पदभरती प्रलंबित आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष सभापतींसह सदस्यांचे साखळी उपोषण सुरू आहे आणि या साखळी उपोषणाला विद्यार्थ्यांनीही साथ दिली आहे। व कायम शिक्षकाची आपण जेव्हापासून मागणी करतो तोपर्यंत शिक्षक अजूनपर्यंत ते भरती करत नाही। आम्ही सर्व पात्र उमेदवार आहोत। आम्ही गुणवत्ताधारक टीईटी सीटेट टेट परीक्षा पात्र असून सुद्धा आम्हाला संधी देण्यात येत नाही आहे। भरती प्रक्रिया हे नाही का आपला लेट करत आहे, संत गतीने चालवत आहे। शिक्षण मंत्री सुद्धा याच्यावर वाक्य करत नाही व माननीय शिक्षण प्रधान सचिव साहेब यांना सुद्धा आम्ही मुंबईला भेटलेलो होतो, पण शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे एवढी उदासीन आहे का याच्यामध्ये 1 वर्ष लोटून गेलेला आहे निकाल लागून आमच्या भरती प्रक्रियेचा, तरी सुद्धा आम्हाला अजूनपर्यंत नियुक्ती नाही मिळालेली आहे। जिल्ह्यामध्ये जवळपास 1000 शिक्षकाची कमी आहे। जिल्हा परिषद आपल्या निधीतून जवळपास 300-400 शिक्षक स्वयं मानधनातून देत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये शिक्षक कमी झाले तर जिल्ह्यामधल्या ग्रामीण भागातील शाळा कुठेतरी मोडकळीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी अशिक्षित बनपिटी निर्माण होण्याचं काम यामध्ये व्हायला लागलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये शासनाचे लक्ष केंद्रित करण्याकरता आज आम्ही शिक्षक आहेत, पालक आहेत, विद्यार्थी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत यांच्या माध्यमातून हा एक मोर्चा काढण्यात आला होता। जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या जवळ शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केलं। पुण्यातील भोर येथील संग्राम थोपटे यांच्या साखर कारखान्याप्रमाणे वसंत सहकारी साखर कारखान्याला 551 कोटींची अथक हमी मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। वसंत सहकारी साखर कारखाना 30 वर्षापासून बंद असून पाठपुरावा करूनही कारखान्याला अथक हमीची दमडीही मिळाली नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।